याजसाठी केला होता अट्टहास, त्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली हवेचाची, कवतुक वाटे झाली हवेचाची. मंगळाचे तिने गुणे, नाव मंगळाचे तिने गुणे, नाव मंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. कामने मुक्ती परिणिली नोवरी, तुकामने मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी केळी मिळे, आता दिवस चारी केळी मिळे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या. कुमार कुमार, कुमार कुमार कुमार, कुमार कुमार. बोला कुंडलिक वरदान ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांदनी लांबुदाभम, जगननेत पानिं मंडनं मंडरानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायुगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं, पानोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून. आता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करायचा तो म्हणजे असा. कैलासवासी मोहनराव एकनाथ गोडसे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई, त्यांचे 2 मुलं भगवानराव अर्जुनराव आणि त्यांच्या 3 मुली पुष्पाताई, शारदाताई आणि नर्मदाताई यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि विशेषतः आपल्याच भागाचं भूषण वैभव हरिभक्तपारायण मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे टकले महाराज यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं तुमचं काहीतरी भाग्य असावं की ज्यांच्या स्वतंत्र भजनाच्या सुद्धा तारखा मिळत नाहीत, ते आज आपल्या कीर्तनासाठी एका 1-1.5 तासाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गुरुजींसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अतिशय
महाराष्ट्रातलं नामवंत व्यक्तिमत्व आणि जेवढं गोड गायन आहे तेवढाच गोड स्वभावही आहे का, म्हणून गुरुजींना सुद्धा धन्यवाद देतो. आता हाती के पैर मी सबके पैर आहे का नाही, सर्वांना धन्यवाद. रात्री मी ज्यांना त्रास दिला, सकाळी 4ला फोन केला अचानक, म्हटलं अण्णा मी येतोय, म्हणले या महाराज काही अडचण नाही. कारण झोपेमध्ये कुठं थांबावं अशी पंचायत होती. ड्रायव्हरलाही कळालं नाही कुठं जायचं आहे, त्याच्यामुळं म्हणलं चला आता. मग अण्णाही माझ्याबरोबर आलेले आहेत, अण्णांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही सगळी श्रोते मंडळी, सर्वच मीडियावाली मंडळी, तुम्ही पण कीर्तन ऐका बरं, नाही तर लोकायलाच पाठवत राहसान. तुम्ही बी ऐकलं पाहिजे. हा मस्त ऐकायचं, बरं वाटतंय. विठाला विठाला. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. साऊंडवाल्या दादांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये आपला शेवट कशानं गोड झाला याचं प्रतिपादन करतात. महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला, थोडा आवाज वाढवा. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाकडे मी अट्टहास केला. प्रयत्न वेगळे आणि अट्टहास वेगळा. नाही मिळालं तरी माणूस थांबतो, याला म्हणतात प्रयत्न, आणि मिळाल्याशिवाय थांबायचंच नाही याला म्हणतात अट्टहास. माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला माझा शेवट गोड व्हावा याच्यासाठी. ऐका बरं का. आणि तो माझा शेवट गोड झाला. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं नाही. आपलं साध्य आपल्याला मिळावं हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं आहे. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा, आहे का नाही. जोपर्यंत जगाचा मालक भेटत नाही तोपर्यंत आपला शेवट गोड होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड नाही. गुरुजी, मरना उसी का नाम है कि दोबारा मरना न पड़े, जन्मना उसका सार्थक है कि दोबारा जन्मना न पड़ी. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं नाही पाहिजे आणि रोज रोज मरावं लागलं नाही पाहिजे, याला म्हणतात शेवट गोड होणं. आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावंच लागणार आहे, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणतात, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जसे कपडे बदलून बदलून भेटतो, आत्मा तसं शरीर बदलून बदलून भेटतो. बोलत चला, फ्रेश बसा थोडा वेळ. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे. माना हलवा हो नाही काहीतरी बोला. हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे. मग झोपायचा असल्यावर मी असाच झोपतो का? पटका बांधून कोट घालून? नाही. झोपायचा असेल नाईट पॅन्ट टी शर्ट लुंगी वगैरे तो ड्रेस वेगळा, कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, सकाळी फिरायला जायचं असेल मॉर्निंग वॉकला तर तो ड्रेस वेगळा, शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, सासूरवाडीला जायचा ड्रेस वेगळा, मुलगी पाहायला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाची, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, अशा तडजोडी करून जावं लागत असतं बघा, आहे का नाही. एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जाणकार लोक आहात तुम्ही, लक्ष द्या. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो आत्मा तसं शरीर बदलून भेटतो. म्हणून महाराज म्हणतात, जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यार्थे नत्वम सोची तुमरहसी. उपजेते नासे नाशेते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बस आता घड्याळ म्हणतोय विज्ञानवादी लोक आणि आध्यात्मिक लोक त्याला घटिका यंत्र म्हणायचे, काही विशेष नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, जो आलेला आहे तो जाणार आहे. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. अजून सोपं करून सांगतो, तुमचा मोबाईल जर खराब झाला तर तुम्ही नवीन मोबाईल घेता, बरोबर आहे? बरोबर आहे ना? जेवायला आहे का नंतर? मग भूक लागेल एवढी हालचाल करा.
बस, जास्त नाही, फक्त भूक लागली पाहिजे एवढी हालचाल करा. हां, मला सांगा, आपला मोबाईल खराब झाला तर आपण नवीन मोबाईल घेतो. मग मोबाईल नवीन घेतल्यावर सिम पण नवीन घेतो का? बोला, नाही. मग काय करतो, जुनं सिम काढतो आणि नव्या मोबाईलमध्ये टाकतो, बरोबर आहे. तसं हा देहरूपी मोबाईल एकदा खराब झाला की याच्यातलं आत्मा नावाचं सिम निघतं आणि दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतं, दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर होतं. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्यापो न शोषयती मारुता. हा, आत्म्याला मरण नाही महाराज. काही माणसं म्हणतात यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. आत्मा चिरंतर शांतच आहे, त्याला शांती देण्याची काही गरज नाही. हा, मग मरण हा शेवट नाही, साध्य मिळणं हा शेवट आहे. महाराज म्हणतात जगाचा मालक मला भेटला आणि माझा शेवट गोड झाला. शेवट गोड झाल्यामुळं मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत राहतो, संसार करणारा माणूस चिंतेत राहतो. परमार्थ करणाऱ्या माणसानं चिंता करायची नाही. हा, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग आहे. परमार्थ करणारा माणूस जर चिंता करत असेल तर देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखा आहे. परमार्थ करणाऱ्या माणसानं चिंता करायची नाही. अरे, या पृथ्वीवर एकच असा माणूस आहे फक्त जगण्यासाठी पैसे कमावतो, पण कोणीच पैसे कमवत नाही, पण कोणीच उपवाशी राहत नाही. ही भगवंताची कृपा आहे. विठाला महाराज म्हणले मी आता निश्चिंत झालो. निश्चिंत झालं हे कधी कळतं, त्याची धावाधाव थांबली पाहिजे. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता माझ्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. प्रल्हादजी, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कशाची न कशाची तहान आहे. बघा, कोई लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. बघा, कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे, तर कुणाला पैसा कमवावं ही तरी तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. हा, कुणाला नावाची तहान आहे तर कुणाला पैशाची तहान आहे. कुणाला न कुणाला कशाची न कशाची तहान असते. तहान नाही असा माणूस जगात सापडणार नाही. बघा, जाऊ द्या, कशाचीच तहान नसली तर शांतीची तरी तहान आहे का नाही? काय नको मला शांत व्हायचं, बस नको मला काय. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. लक्षात ठेवा, कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. याची तहान संपत नाही, त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगाच्या पाठीवर नाही. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. कुंटलिया धावा तृष्णेची या. लोक म्हटले ही क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशानं? महाराज म्हणले कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? माझा शेवट गोड झाला, माझी धावाधाव संपली, माझ्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. आमच्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात, ती मुक्ती आमची नोवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? नाही. महाराज म्हणले आता राहिलेले 4 दिवस खेळीमेळी वातावरणात आम्हाला घालवायचे. 4 दिवस खेळीमेळी, याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाची द्वारी बोला उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी. तसं आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मुक्ती बरोबर लग्न झालं की टेन्शन घेण्याचं काम नाही. बघा, पैशाची चिंता सर्वाला आहे, बरोबर? पैशाची चिंता सर्वांना आहे, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज आहे का? बोला. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे काकुलती. आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाच्या मागे पळते. माया हो. बोला. एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. लक्ष्मीचं आणि विष्णूचं नातं हे पती पत्नीचं नातं होतं. लक्ष्मी म्हणे देवा, या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे माई लक्ष्मी? बोला. या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. जरा जोरात बोला, लाजू नका. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता, आहे का नाही? लक्ष्मी म्हणे या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवंत म्हणले बोलून नको दाखवू, मला सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणे देवा, वेळ प्रसंगी मी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल. आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मी मातेनं त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. बोलत चला बरं का. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला
लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. बोलत चला, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का हो? बोला नाही. जाऊ द्या प्रेत यात्रेचं, इथंच जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर आपण कीर्तन ऐकाल का? अहो मॅसेजचा पाऊस पडायला तर माणूस मोबाईल सोडत नाही. पैशाचा पाऊस पडल्यावर कीर्तन कधी ऐकणार आहे माणूस, आहे का नाही? बघा चला, रोग बरा होणं महत्वाचं आहे. कुणाला झाला होता ना औषध कोण दिलं हे जास्त चर्चेचा विषय नाही. हा मला सांगा, पाऊस जर पडायला लागला पैशाचा तर कोणी कीर्तन ऐकणार आहे का? बोला ना. तुम्ही ऐकणार का नाही हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. मी काय तुकाराम महाराज नाही, आपला रियालिटी शो आहे. महाराज आहे, ताकाला जायचं आणि भांडं लपून काय फायदा नाही, आहे का? सगळे पैशाच्या मागं पळाले. लक्ष्मी म्हणे, देवा ही माझ्या जगातली किंमत. मेलेल्या माणसाला सोडलं, लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले, लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली. सर्व माणसं पैशाच्या मागं पळाली, पण एक माणूस पैशाच्या मागं नाही ग पळाला. म्हणे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे. तो पैशाचा पाऊस पाहून उठूनही नाही बसला आणि पैशाच्या मागं पळालाही नाही. लक्ष्मी म्हणे, तो कसा पैशाच्या मागं पळणार? भगवंत म्हणले, का? लक्ष्मी म्हटली, त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय कळणार? भगवंत म्हणले, उत्तर मिळाला असेल ना, का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे. मी शरीरातून गेल्यावर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई, डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल? बोला. आणि असं जर असतं तर लक्ष्मण जगतापला मरावं लागलं नसतं. मला वजनाने पैसे मोजले असते घरच्यांनी. लक्षात आहे? मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. महाराज म्हणतात, मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं जरी सोनं देवाच्या जवळ नेऊन मांडलं ना, आणि आयुष्याचा एक क्षण वाढून द्या म्हटलं ना, मिळत नाही. म्हणून क्षण क्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ. बस महाराजाला माहिती होतं पैशाची चिंता आपल्याला आहे. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज नाही. तसं मुक्ती आता आमची नवरी झाली, आम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. आणि म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा. राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणतात, येत नाही उरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. टकले गुरुजी, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? अवतावरल्या माणसाला किती वेळ लागणार? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. महाराज म्हणतात, जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, क्षणाक्षणाला घडी घडीला काळ त्याची वाट पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ
आकाश हो गरीबों की गाथा हरे पटनी गरीबों की गाथा हरे पटनी। वा घडी घडी काळ बोला वाट याची पाही अजून किती आहे अवकाश हे प्रमाण म्हणताना कोणाकडे हात करायचा नाही हा घडी घडी काळ वाट याची नाही नाही आपल्याकडे करा घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश आयुष्य मोजावया बैसला मापारी तुका रे व्यवहारी संसाराच्या क्षणाक्षणाला आपलं काळ आयुष्य मोजत बसलेलं आहे महाराज म्हणजे आलेला आहे तो जाणार आहे याच्यात काही शंका नाही। काही माणसं म्हणतात आत्ता बोलून गेला हो माणूस आणि मेला। कालिदास म्हणतात मेला हे विशेष नाही एवढ्या दिवस जगला हे विशेष मेला हे काय विशेष आहे महाराज। माशी पंख पाकडी तर हे सरे माशीला पंख हलवायला जास्त वेळ लागतो एवढा मरायला लागत नाही। काल का परवाचं उदाहरण आहे एक चोपदार पाठीमागे उभे होते चालू कीर्तनात पडले आणि वारले ते व्हिडिओ आलाय माझ्याकडे। मरायला वेळ नाही लागत महाराज मरायला काय वेळ हो काही वेळ लागत नाही लक्षात ठेवा जो आला तो जाणार आहे याच्यात शंका नाही बघा येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करणी कर चलो कि हम हसे और जग रोए। जातानी आपण हसत जावं जगाने आपल्यासाठी रडावं याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे। मेल्यावर काही मागं राहणार नाही बरं का आपलं केलेलं कर्म मागं राहणार आहे बाकी काही मागं राहणार नाही। आपण गेल्यानंतर जगाला हेवा वाटावा असं माणसाचं जाणं असावं। एक म्हणे नाही जग रडलं तर म्हणलं निदान आपलं गाव तरी रडावं एवढं तर चांगलं जग ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना म्हणलं हो मग चांगलंच करायची काय गरज आहे म्हणे जिवंतपणे सगळ्याकडून पैसे घ्यायचे न देताच मरून जायचं नाही गाव रडलं मला हे बी रडवणंच आहे ना। जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी पण प्रसिद्ध आहे जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढा रामेश्वर भट्ट बी प्रसिद्ध आहे। अरे जेवढे शिवाजी महाराज माहीत आहे तेवढा औरंगजेब बी माहीत आहेच ना। नाव दोन्हीकडे मिळतं चांगलं केलं तरी नाव मागं राहतं आणि वाईट केलं तरी नाव मागं राहतं। ऐका ज्यानं प्रयत्न करून गावात सप्ताह उभा केला लोक त्याचंही नाव घेतात आणि ज्यानं बंद पाडला बोला 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 त्याचं बी घेतातच ना ह्यानं बंद पाडला वा आहे का नाही मग नाव नाही काय पण महाराज म्हणतात उत्तमचे रे तुका म्हणे का मरणाची सारे तुका म्हणे का मरणाची सारे उत्तमाची मोरे किती मागे उत्तमाची मोरे किती मागे म्हणे का मरणाची सारे उत्तमाची मोरे किती मागे जावं तर लागणार आहे पण तुका म्हणे एका मरणेची सरे माझ्याकडे लक्ष द्या एक तिकडे पाहिजे का सगळ्यांनी पाहून घ्या एकदा झालं का हा तर इकडे पहा मग तुम्ही मोकळे मी मोकळा असं लोट नको कोणाला कंटिन्यू होतंय मग आपलं विसरू नको आहे का नाही। महाराज म्हणले जाणं तर सर्वांनाच आहे तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उरे काय उत्तमाची उरे कीर्ती मागे बाकी काही मागे राहणार नाही। तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे सत्कीर्ती मागे राहणार आहे महाराज बाकी काय मागे राहणार मेल्यावर आपले कपडे जाळून टाकणार राख नेऊन टाकणार हाडं नेऊन टाकणार तुमच्या इकडे हाडं कुठे नेऊन टाकतात बोला ना तुमचे नेले नाही का अजून बरं बरं नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही आहे का नाही इथं पैठणला नेत असतील आहे का नाही। आमच्या गावातल्या एका पोरानं बापाच्या हाडं गुरुजी काशीला नेली होती त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडं एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकली तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह नहीं मिळाला। जन्म मिलना भाग्य की बात है मृत्यू होना समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है।
मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून कर्म चांगलं करा, बाकी काही मागं राहणार नाही. जावं सगळ्यांना लागणार आहे. मराव वाटत नसलं तरी मरावं लागतं. आजी मरावं वाटतं का? हां, चष्म्यावाले आजी मरावं वाटतं नाही? काय राहिलं आता? महाराज एकदा नातीचं लग्न डोळ्यानं पाहायचं, मी मराय मोकळी, आणि घरचे म्हणतात हिला मरू द्या मग तारीख काढू. आपण तारीख काढा मधीच झाली का नाही चांगल्या कामात पंचायत आहे का? माणसाला इच्छा नसताना लोक घालवायला तयार आहेत. महाराज मरावं लागणार. बघा, मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी बोला ना मरणार आहे का नाही? कीर्तन केलं तरी मरणार, कीर्तन ऐकलं तरी मरणार. म्हणजे आताच नाही, जेव्हा असन तेव्हा. कीर्तनात बोललं तरी मरणार, नाही बोललं तरी मग घ्या ना बोलून, का मुगे बसता, बोला आहे का नाही? मरणार आहे. सप्त्याला वर्गणी दिली तरी मरणार, त्याच्यातली दाबली तरी मरणार. सेटलमेंट नाही. हा, मरणार मरणार महाराज आहे का? माळ घातली तरी मरणार, माळ तोडली तरी मरणार. कोरोनात काही ना माळी तोडल्या ना, कारण सरकारनं पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं होतं मांसाहार करणाराला कोरोना होतो. लोकांना कोंबड्या फुकट वाटल्या. दुसऱ्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणारात प्रतिकार शक्ती जास्त आहे, मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यानं माळा तोडल्या. गुरुजी चौथी लाट येऊ नये, आणि आली तर हे माळा तोडणारे राहू नये, एवढीच देवाला विनंती आहे. मामा देह अरे माळ तोडत असतात का? देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी. बर माळ तोडल्यानंतर तुम्ही अमर होणार असाल तर मी तोडतो तुमच्या गळ्यातल्या माळी, चला या माझ्या लागू द्या, माझा पाप लागलं काय अडचण. हो मरणारच आहे ना आपण, मग चांगलं वागायचंय कशाला? महाराज चांगलं वागायचं कशाला आमचा प्रश्न आहे तुम्हाला. ऐका, कोर्टामध्ये जाण्याचा दरवाजा एक असतो, पण त्या दरवाजातून नेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. जेव्हा जज जातो ना, त्याच्या मागं पुढं शिपाई असतात, त्याला सन्मानानं नेल्या जातात. पण तोच कोर्टाचा दरवाजा पाहण्याची इच्छा कैद्याला नसताना त्याच्या मनाविरुद्ध त्याच दरवाजातून त्याला हातकडी लावून नेल्या जातं. फरक एवढाच. बस महाराज जावं सगळ्यांना लागणार आहे. म्हणतात गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिला कीर्ती महाराज म्हणले गेले दिगंबर ईश्वर विभूती. मग राहणार काय? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती जगात राहणार, बाकी काही जगात राहणार नाही. महाराज लक्षात ठेवा, जावं तर सगळ्यांना लागणार आहे. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा, आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 मुलं, चक्रवर्ती राज्य, इशाऱ्यानं चालणारा कारभार, एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र प्रल्हाद महाराज. संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्रच होता. 700 श्लोक ऐकले पण बदल नाही जीवनात. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे अण्णा, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढी इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचे आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला जर 50-50 लाख रुपये लागत असतील तर भ्रष्ट कोणी याचा विचार केला पाहिजे याचा विचार आपण लक्षात ठेवा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाचे शॅम्पूची पुडी आणतो,
गरीब माणूस श्रीमंत माणूस असू द्या, पण एक शॅम्पूची पुडी एकदा लावत नाही महाराज, काटकसर करतो. अर्धी आज लावतो ना अर्धी बोला ना उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. आता हे 1 रुपयाच्या पुढीन गॅप भरून निघणार आहे का एवढा? हा माणसाचा स्वभाव. विठाला विठाला बदल नाही. धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये बदल नाही. महाभारताचं युद्ध संपलं, हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि पांडवाने दुर्योधनाला त्या धृतराष्ट्राला घरी आणलं, धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला शेवटच्या क्षणाला त्रास दिला तो भीमा ताकद भरपूर आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की माणसाला त्रास द्यायचं सुचता. म्हणून ताकद असली की काम असलं पाहिजे. लक्षात ठेव. भीमानं त्रास दिला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र जेव्हा बसला का भीमानं म्हणायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. तो अन्न खातोय, अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला महाराज. शेवटच्या क्षणाला हे बोलणं धृतराष्ट्राला खावं लागलं बरं का. बोलणं कळत नाही काही लोकांना. मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणजे महाराज काय झालं म्हणलं, एवढू नको आहे मी अजून दमदार. म्हणजे महाराज काय झालं म्हणलं, ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला म्हणे इस्त्यावानी तापले, दुसरीने इथं धरलं म्हणे 100च्या पुढे वाटतंय, तिसरी म्हणे अंगाला हात सुद्धा लावू देना. म्हणलं लावू नको, लांब उभी राही. एक बिचारी लांब उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं म्हणलं, ताप आला. सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू म्हणे, येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ, 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली, मी जगला असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट. हे बोलायचं कळत नाही महाराज काही लोकांना. आहे का बोलायचं कळत नाही. बघा एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. आता यांच्या घरचे 2-3 मेडिकल आहेत ना, आहे का नाही, आहे का, रोहिलागडला आहे, संभाजीनगरला आहे. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे, हो सांगा यांना काहीतरी. ते डॉक्टर म्हणले, हो वेळेवर गोळ्या औषध घ्या, वेळेवर जेवण करा. वेळेवर गोळ्या औषध घेतल्याशिवाय आणि जेवण केल्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ही बाई मध्येच बोलली, हा मी पण महिना झाली तेच सांगायले, टायमावर जेव्हा टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्या तोंडावर म्हणून गेली महाराज. काय बरं वाटलं असेल त्याला सांगा. विठाला विठाला बोलणं कळत नाही का नाही. म्हणून साचा आणि मवाळ मी तुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ बोलू ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आपण बोलल्यानंतर जगाच्या मालकाला डोलावं वाटावं असं माणसाचं बोलणं असावं. लक्षात येते माझं बोलणं. म्हणून कालचा दिवस होता ना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, पण तिळगुळ घ्या माघारी गोड बोला. विठाला विठाला गोडच बोलतात सगळे, त्याच्यात काय महाराज, आहे का नाही. लक्षात ठेवा बरं. म्हणून महाराज बोलणं कळलं नाही भीमाला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला, ऐका, त्या वनाला आपोआप आग लागली. ही दंतकथा नाही हा, हे सम्राटाचं चरित्र आहे. भारताच्या सम्राटाचं हे चरित्र आहे. शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला 100 पोराच्या बापाला वनव्यामध्ये पेटलेल्या आगीत जळून जावं लागलं. उद्धव ठाकरेवर ही बीतली काही लय विशेष नाही महाराज. कळलं माझं बोलणं. हे भारताच्या सम्राटाचे, हे काय आजच घडते असं नाही, हे पूर्वीपासून घडत आलेल्या गोष्टी आहेत. भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयाचे परतर पुससी काय. एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या. या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा. 42 वर्ष समाजात राहिले आणि 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून महाराजांनी काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा, याच्यापेक्षा त्रासच काय. तुकाराम महाराजाला काठीने मारलो, आपल्याला हार घालतात लोक. बघा बरं, तुम्ही सांगू तुम्हाला, कशीही परिस्थिती येऊ द्या आणि कसेही लोक असू द्या, मधुकरीचे दिवस जर आठवणीत असले ना तर कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही महाराज. माझं कधीच कुण्या गावासंग काही होत नाही गुरुजी.
कोण्या गायका संग नाही, वादका संग नाही, काय नाही. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. आपण कोणत्याच माणसाकडून अपेक्षा नका ठेवू. गुरुजीनं गायलं तसं शिष्यानं गायलंच पाहिजे. मग गुरुजी कशी? हे गुरुजी आहेत, ते शिष्य आहेत, हा फरक जाणवला पाहिजे ना. म्हणून अशा फारशा अपेक्षा ठेवू नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे. हां, सकारात्मकता तुमच्या जीवनात असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा त्रास होणार नाही महाराज. आणि तुम्ही जर सकारात्मक नसाल, सारखी निगेटिव्ह राहत असाल, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होईल. लक्षात येते माझं बोलणं? चांगलं जगायचं असेल तर स्वीकार करायला शिका. विठ्ठला तुकाराम महाराज एवढा त्रास आज कुणाला नाही. या गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. अरे गाथा पाण्यात बुडवली तुकोबारायांची. जीवन म्हणजे गाथा होतं आणि ती गाथाच पाण्यात बुडवली महाराज. लक्षात ठेवा. गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात ना, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे कोण घाले आता मजबीक, कोण घाले आता